हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधंसुधं. मागचा एपिसोड जर बघितला असेल, आठवतं आहे, अब्राहम लिंकनचं पत्र आपण पाहिलं. हं? पत्र आवडलं असेल, नक्की आवडलेलं असणार, मला खात्री आहे. त्यातलं मूळ पत्र असलेलं जे आहे ते तर छानच आहे, प्रश्नच नाही. पण मी खरं सांगू का, मला त्याचा कवी वसंत बापटांनी केलेला अनुवाद जास्त आवडला. तो कवी असल्याचं अनेक ठिकाणी ठिकठिकाणी दिसतंय, बरोबर. इतके चपखल शब्द कदाचित अब्राहम लिंकननी सुद्धा एक्सपेक्ट केले असतील की नाही माहीत नाही. मुळात मी खरंच सांगतो की एक राष्ट्राध्यक्ष पालक म्हणून किती कन्सर्न्ड असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते पत्र, बरोबर. आत्ताच्या काळात मला माहीत नाही शाळांमध्ये शिकवलं जातं की नाही, पण पूर्वी एक व्हॅल्यू एज्युकेशन नावाचं एक विषय शिकवला जायचा शाळेत. आत्ता शाळा कॉलेजमध्ये शिकवतात की नाही मला माहीत नाही व्हॅल्यू एज्युकेशन. आत्ताच्या काळात आपण एज्युकेशनला व्हॅल्यू आहे हे जरूर सांगायला हवं, पण व्हॅल्यू असलेलं एज्युकेशनच खरं व्हॅल्युएबल एज्युकेशन हेही ठसवायला हवं, बरोबर. बघा पटतंय का. बघा दैनंदिन गोष्टीमध्ये मी मागच्या एपिसोडला जसं म्हणालो, केलेल्या अचिव्हमेंट्सचं जरूर कौतुक व्हावं किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं जावं, पण ते कौतुकाच्या गोष्टी जरी झाल्या तरी ते कौतुक डोक्यात जायला परवानगी मात्र देता कामा नये. हां, कारण होतं कसं माहिती का, की या सुविधा देता देता मी मागच्या वेळेला शब्द जो वापरला तो अनेकांना आवडला, जाणीवेचं अत्तर लावायला विसरतो. तर ते व्हायला जर लागलं की जाणीवेचं अत्तर न लावता ही मुलं मोठी झाली तर हा प्रोत्साहनाचा फुगा प्रॅक्टिकल जीवन जगताना फुटतो आणि मग त्यांना अडचणी निर्माण होण्यापेक्षा आपण प्रिकॉशन घेणं पालक म्हणून आपलं काम आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी म्हटलं की कौतुकाला नेहमी वास्तवाचा स्पर्श हवा. प्रॅक्टिकल काय बाळा हे तुला मी सांगतो असं म्हणून पालकांनी सांगितलं गेलं पाहिजे. आताच्या काळात जी अत्यंत झपाट्याने कमी होत गेलेली गोष्ट आहे ना, ती सुद्धा जपली जावी, ते म्हणजे संवेदनशीलता. मुलं ही सेन्सिटिव्ह राहिलीच पाहिजेत याची काळजी पालक म्हणून शिक्षक म्हणून आपल्याला घ्यायला हवी. मग सेन्सिटिव्ह याचा अर्थ ओव्हर सेन्सिटिव्ह नाही रे. ती मुलं त्यांना मूळ भावना किंवा ह्या मूलभूत गोष्टी यांनी त्यांचं हृदय अंतःकरण कळवळलं पाहिजे. मला वाटतं तुम्हाला थोडक्यात सांगितलं तरी कळणार आहे. पूर्वी आपण ग्राउंड्सवर खेळायचो, आत्ता ही मुलं ग्राउंड्सवर खेळत नाहीत रे. कारण मला असं कधी कधी खूप काळजी वाटते, ही मुलं खेळत नाही आहेत असं मी बघितलं आहे. आता परवा मी कुठली तरी एक मुलाखत पाहिली का ऐकलं कोणाकडून मला माहीत नाही, की प्रश्न विचारला गेला होता की अरे बाळांनो ग्राउंड्सवर कोण कोण खेळायला जातं, तर उपस्थित असलेल्या शेकडो मुलांमध्ये काही मुलाचा हातवर आला नाही की मी ग्राउंड्सवर खेळायला जातो रोज. खूप कन्सर्न असलेली किंवा खूप काळजीत पाडणारी गोष्ट आहे. हे मैदानापासून दूर गेलेलं बालवय ना, हे निसर्गातलं रमणीय संगीत कधी ऐकणार. निर्मळ वाहणारा झरा, त्या झऱ्यामध्ये वाहणारं जे पाणी आहे ना, त्या पाण्याला एक लय असते. हे ऐकलं मुलांनी ना, मग त्यांना कळेल की आपण जे ऐकतोय ते काय आणि खरं काय. मग ही गोष्ट आपणच त्यांना द्यायला पाहिजे. आपण कुठे कमी पडायला नको यासाठी ही तळमळ आहे, बाकी काही नाही आहे. मला पुढच्या पिढीला दोष देणारे पालकही आवडत नाहीत आणि शिक्षकही आवडत नाहीत. मी शिक्षक आहे म्हणून सांगतो. मला सांगणार आहे ते रोप असतं रे, दॅट इज इन प्लांट स्टेज. त्यांना आपण कोणत्या दिशेने वाढावं आणि कोणत्या दिशेने वाढू नये हे आपणच सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याचं संगोपन करणं हे आपलंच काम आहे. त्यांना दोष देऊन कामच नाही होत रे. आपल्याही वरच्या आधीच्या पिढीने आपल्याला जर दोष दिला असता आणि दोषच दिला असता तर आपल्यातही चांगल्या गोष्टी दिसल्याच नसत्या, घडल्याच नसत्या. त्यामुळे आपली ही जबाबदारी पुढच्या पिढीला देण्याची आहे. मग
असं म्हणायचं की बाबा आमच्या वेळेचं संगीत खूप चांगलं होतं. मी म्युझिक फील्डमध्ये पण कनेक्टेड आहे, मी तुम्हाला त्याबद्दल मी नंतर सांगेनच. पण एक आमच्या वेळी खूप असं होतं, आमच्या वेळी खूप तसं होतं. नाही नाही, आमच्या वेळी चांगलं होतंच, आत्ताचंही चांगलंच आहे. पण मुलांना अभिजात काय आहे, चांगलं काय आहे हे दाखवून देण्याचं काम आहे आपलं आणि शिक्षकांचं. मी आज दोन्ही भूमिकेतनं बोलतोय मित्रांनो. मी पालक म्हणून पण बोलतोय आणि शिक्षक म्हणून पण बोलतोय. त्यामुळे कधी कधी माझ्या रोल्सची अदलाबदल झालेली तुम्हाला लक्षात येईल. तसं मी सांगितलं की ग्राउंड्सपासून मुलं दूर गेलेली आहेत. तसंच ह्या मुलांना चांगलं संगीत काय, म्हणजे गोंधळाला किंवा दणदणाट आला जर ते संगीत समजत असतील तर तिथे जरा थोडं ती मुलं काय ऐकतायत, ती मुलं काय वाचतायत, ती मुलं काय बघतायत, जागरूक राहायचं. मी संशय घ्यायला सांगत नाही आहे, पण जागरूक राहायला पाहिजे. आता कोविडच्या काळामध्ये भरपूर सुविधा दिल्या गेल्या, त्याच्यात मुलांच्या हातात मोबाईल्स आलेत, न कळत्या वयात मोबाईल्स आलेत ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्तानं. पण ते मोबाईल्स अजूनही त्यांच्याच जवळ आहेत. ती मुलं तिथे किती वेळ देत आहेत याचाही विचार आपल्याला करायला हवा. मग त्याच्यात आपण कुठे सहभागी नाही होत ना हा विचार करा. अहो ते तुम्हाला सांगतो की काही पालकही असेच आहेत की आता मुलं कशी असतात. मला एक वाक्य खूप आवडलं होतं, मी मुद्दाम सांगतो तुम्हाला की मुलं तुमच्याकडे तुमचं खूप ऐकून शिकतात. हे चुकीचं आहे. मुलं तुमच्याकडे बघून शिकतात की माझी आई कशी वागते, माझे बाबा कसे वागत आहेत, माझे आई बाबा एकमेकांशी कसे वागत आहेत, ते कशा पद्धतीने विचार व्यक्त करत आहेत हे बघत असतात मुलं. आणि ही जी कमालीची सेन्सिटिव्हिटी असते त्यांची, ती त्यांच्या कृतीत येते जेव्हा ते कळत्या वयात होतात. मग तेवढी काळजी आपण घ्यायलाच पाहिजे ना पालक म्हणून. कमिंग टू द पॉईंट, आत्ताच्या काळात खूप काळ झपाट्याने बदलताना तुम्हाला दिसत असेल. मी पण बघतोय एक शिक्षक म्हणून पण आणि पालक म्हणून पण. रोज वापरल्या जाणाऱ्या परफ्युम्ससोबत मातीवर पाणी पडल्यानंतर येणारा जो मृदगंध आहे ना मित्रांनो, त्याचंही महत्त्व सांगणं आणि पटवून देणं हे आपलं काम आहे. साखर तूप पोळी गेली, पिझ्झा बर्गर आलं, भिंतीचा ओलावा गेला आणि चकचकीत लॅविश अशा भिंतींचा गिलावा आला. बरोबर. वाडाचाळीत तुम्ही राहिलात, मी तर राहिलो बाबा, तुम्ही राहिला असाल. वाडाचाळीमध्ये काहीही न सांगता, काहीही न शिकवता निर्मळ असं कॉऑपरेशन होतं, सहकार होता. तो या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फक्त नावापुरता राहिला. बाबा बोरकर, बालकवी, कुसुमाग्रज, गदिमा, नंतर पु ल, वपू, दमा, किती लोकांची नावं घेऊ. हे विचारस्तंभ आता विस्मरणाच्या उंबरठ्यावर आहेत की काय अशी भीती वाटायला लागली. वाचन, चांगलं ऐकणं हे होतंय का, हे जागरूकतेनं आपलं बघणं काम आहे. खरंच सांगतो की इतके झपाट्याने झालेले बदल आहेत. कुठल्या कुठल्या बदलांबद्दल बोलावं. काळाचे अपरिहार्य बदल म्हणून जर आम्ही हे स्वीकारायचं ठरवलं तरीसुद्धा आपल्या स्तरावर आपण काही करू शकतो का हा विचार करायचा. कारण बघा, रामरक्षा शुभंकरोतीची वेळ, दिवे लागण्याची वेळ, म्हणजे रामरक्षा शुभंकरोतीची वेळ कोणी हिसकावून घेतली तर या दूरदर्शनवरच्या मालिकांनी निरर्थक आणि अत्यंत दर्जाहीन, वास्तवापासून दूर नेणाऱ्या किंवा वास्तवापासून दूर असणाऱ्या. कुणालाही मला दोष द्यायचा नाही आहे. मी एक पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून जेव्हा बघतो तेव्हा मला हे दिसतं. मग ही काळजी आपल्याला घ्यायला हवी की द फॅमिली विच प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर हे आपल्याकडे होतंय का? का घराची लॉजेस झाली आहेत? पालक म्हणून बघणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीला सध्या खूप वेग आहे, बरोबर आहे, खूप वेग आहे. वेग आणि गती हे मराठीमध्ये दोन समानार्थी शब्द आहेत, पण फिजिक्स
मध्ये हे दोन वेगळे आहेत. स्पीड आणि वेलॉसिटी. आत्ताची जी गती आहे ना, त्याला आपण स्पीड हा एक वापरातला शब्द आहे. स्पीड हॅज गॉट नो डिरेक्शन, कारण ती स्केलर क्वांटिटी आहे. इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॉल्यूम. स्पीडला फक्त व्हॉल्यूम आहे, स्पीडला डायरेक्शन नाही आहे. ते डायरेक्शन देणं म्हणजे काय, तर मार्क्स प्रेमी न होता आपली मुलं गुणवान कशी होतील याच्याकडे लक्ष देणं म्हणजे आपण जागरूक असणं. आणि ही मुलं विथ डिरेक्शन जर जायला हवी, स्पीड असू द्या, स्पीडबद्दल आम्हाला काहीही म्हणणं नाही आहे, पण स्पीड विथ डिरेक्शन जर जावीत असं वाटत असेल तर पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून ही मुलं मार्क्सवादी न होता गुणसंपन्न कशी होतील याची काळजी आपल्याला घ्यायला हवी. आणि ही आपलीच जबाबदारी आहे, दुसरं कोण करणार आहे? बरोबर आहे? बघा पटतंय का? उपदेशाचा उद्देश नाही, प्रबोधनाचा हेतू नाही. एक पालक म्हणून आणि एक शिक्षक म्हणून जे मनापासून वाटतं की आत्ता सध्याच्या ज्या मार्क्स 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 सारखं कानावर पडतंय, त्यांनी मलाच खरंच कसतरी अनिसी होत आहे. मुलांना तर किती होत असेल. आपल्याला गुणवान मुलं हवी आहेत. मार्क्स मिळायलाच हवेत, पण गुणवान मुलं हवी आहेत. पटत असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ते सबस्क्राईबचं बटन दाबा. खरंच सांगतो, मी अनेकांकडनं आत्ता प्रतिक्रियांचं पाऊस पडतोय, मला खूप आनंद होतोय. सबस्क्राईब केल्याने काय होणार आहे, सबस्क्राईब केल्याने मी तुम्हाला न सांगता तुम्हाला एपिसोड्स आल्याचं कळेल. अहो खरंच. आणि माझा उत्साह वाढणार आहे ते वेगळंच. मला तुमच्याकडनं प्रोत्साहन हवं आहे की नाही. नवीन नवीन विषय मला सुचत जातील. काही लोक विषय पण सुचवत आहेत, मला त्याच्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानायचे. तुम्ही इतकं भरभरून दाद देत आहे त्याच्याबद्दलही मनापासून धन्यवाद तुम्हाला. कारण इतकी जर कौतुकाची थाप पडली तर डोक्यात हवा तर जाणार नाहीच आहे. कारण तुम्ही मला जमिनीवर आणालच. माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही आहात. प्रेम करणारीच माणसं जमिनीवर आणतात. त्यामुळे मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं तर पुढच्या व्हिडिओसाठी मला तुम्हाला भेटायला उत्सुकता आहे. मी कधी येणार आहे हे तुम्हाला त्याच्यावरनं कळेल. जरूर भेटूयात पुढच्या व्हिडिओबद्दल. बाय बाय.